पंढरपूरहून घरी आल्यानंतर बोलोबा आपल्या पत्नीला प्रेमाने आवाज द्यायचे, ए कणकाई, ए अगं ऐकलंस का? आतून आवाज यायचा. जी काय त्या पंढरपूरचं वातावरण ग, काय ते महाराज लोक, काय त्या फुगड्या, काय तर हा 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 हा, असं वाटत होतं घरी येऊच नाही. हे सर्व ऐकल्यानंतर कणकाई आई साहेबाच्या डोळ्याला धारा लागायच्या. कणकाई आई साहेब म्हणायच्या, मालक प्रत्येक वेळेस पंढरपूरला जाताना पंढरपूरहून घरी आल्यानंतर मला पंढरपूरचं वातावरण सांगता, एकदा मला घेऊन चला हो त्या जगाच्या मालकाला भेटायला. माझा एक प्रश्न आहे सर्व जाणकार मंडळीला, विश्वंभर बाबापासून तर जगद्गुरु तुकोबरायच्या वडिलापर्यंत म्हणजे बोलोबापर्यंत पंढरपूरचे वारकरी होते. मग नित्य वारकरी असताना कणकाई आई साहेबाला पंढरपूरला का नेत नव्हते? याचं कारण असं आहे, महिलांसारखं भाविक, महिलांसारखं परमार्थिक या विश्वाच्या पाठीवर दुसरं कोणीच नाहीये. पण शास्त्राने महिलांच्या ठिकाणी एक दोष सांगितलेला आहे. तो दोष असा आहे, त्या बिचाऱ्या कोणत्याही देवाला काही ना काही मागितल्याशिवाय राहत नाही. बोलोबाने विचार केला, हिला जर पांडुरंगाकडे घेऊन जा आणि हिनं जर माझ्या पांडुरंगाला काही मागितलं तर निश्चित माझ्या वंशाला बट्टा लागल्याशिवाय राहणार नाही. रडायला लागल्या कणकाई साहेब, मालक काय कमी केलंय तुमच्या पांडुरंगाने? मला 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं हिरे माणिक मोती सगळं काही आहे, फक्त एवढंच ना माझ्या पोटी संतान नाही. बोलोबा म्हणले, हीच गोष्ट तू पांडुरंगाला मागशील म्हणून तुला पंढरपूरला नेत नाही. आता हो नाही करता तयार झाले. आता बायकोचं ऐकावं लागतं, हा नेम आहे, हे शास्त्र आहे, हे शास्त्र आहे. कीर्तनकाराने फक्त कीर्तनात गप्पा मारायच्या, अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानाम ब्रह्म. घरी गेलं की बायको म्हणती, भोप्या अहम ब्रह्मास्मी. नो चॅलेंज. भगवान शंकराच्या बायकोने भगवान शंकराचं ऐकलं नाही तर आजकालच्या शंकराने अपेक्षाच करायची नाही आपली बायको आपलं ऐकलं म्हणून. बोलोबा म्हणले, काळजी करू नको, मी नेण्यासाठी तयार आहे. मुक्काम दर मुक्काम करत पंढरपूरला पोहोचले. चंद्रभागेचं स्नान झालं. चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर बोलोबा परत कणकाईला म्हणतात, ए कणकाई, अगं ऐक ना. जी काही मागू नको. काय टुमणं लावलं हो घरापासून, काही मागू नको, काही मागू नको, काही मागू नको. काय कमी केलंय तुमच्या पांडुरंगाने? मला 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं हिरे माणिक मोती सगळं काही आहे, फक्त एवढंच ना माझ्या पोटी संतान नाही. हो, एवढीच गोष्ट पांडुरंगाला मागू नको. पुंडलिकरायाचं दर्शन झालं, चोखोबरायच्या पायरीचं दर्शन घेतलं, नामदेवरायच्या पायरीचं दर्शन घेतलं. आणि स्त्रियांची बारी वेगळी आणि पुरुषांची बारी वेगळी. पहिल्यांदा आईसाहेब पंढरपूरला आल्या होत्या. पांडुरंगाच्या दरबारात गेल्यानंतर पांडुरंगाचं ते गोड स्वरूप किती सुंदर आहे हो माझा जगाचा मालक. भागवतकार वर्णन करतात. बर हा पीड मनटवर वपु कर्णयो कर्णिकारो बिभ्रतवासम कनक कपिशो वैजयंतीच माला. देवाचा स्वभाव असा आहे, देवाचा चेहरा असा आहे, एकदा का त्याला बघितलं की माणसाला संसारातलं दुसरं काही बघावंच वाटत नाही. पाहेलिया वेद लावी बैसे जीवे हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. माझ्या आवडीची गवळ मी नेहमी म्हणत असतो. पाहिला पाहिला नंदाचा, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला छोटासा
प्रश्न आहे महाराज. एखादं सोन्यासारखं लेकरू, कोणत्याही मायमाऊलीचं असू द्या, एखादं गोंडस लेकरू जर कीर्तनात असलं की माणसाला लगेच त्याला घ्यावं वाटतं, जवळ घ्यावं वाटतं. मातृत्वाचा भाव, वात्सल्याचा भाव माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो. बसणाऱ्या मंडळीला माझा प्रश्न आहे, छोटंसं लेकरू बघितल्यानंतर माणसाला एवढंच समाधान वाटतं, त्या लेकराला बनवणारा जगाचा मालक पाहिल्यानंतर काय अवस्था असेल. एक माणूस मला म्हणे, महाराज लेकराच्या सौंदर्यामध्ये देवाचा काय संबंध आहे? ज्याचे आई वडील सुंदर त्याचं लेकरू सुंदर? अजिबात नाही. जगात मुलगा कसा घडवायचा, गोरा घडवायचा का काळा घडवायचा, हे खातं तुमच्याकडे नाही, देवाकडे महाराज. आणि प्रत्येक आईला जर असं वाटलं असतं माझी मुलगी एकदम गोरीपान सुंदर जन्माला यावी, तर या चपट्या चुपट्या पुरी जन्माला आल्या नसत्या महाराज, काले असते नाही ना. ते खातं तुमच्याकडे नाहीये. प्रत्येक बापाला जर असं वाटलं असतं माझं पोरगं एकदम गोंडच जन्माला होतं, हे ब्रँड लॉरासारखे काळे जन्माला आलेच नसते महाराज. हे खातं माझ्या देवाकडे. फक्त बसणाऱ्यांनी विचार करा, आपण एखाद्या लेकराकडे पाहिल्यानंतर जर माणसाला एवढंच समाधान वाटतं, त्या लेकराला बनवणाऱ्या जगाच्या मालकाकडे पाहिल्यानंतर किती आनंद होत असेल. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळी याची भूक. सर्व साधू संतांनी वर्णन केले. राजसस कुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर. किती दिसायला सुंदर. एक गवळण, एक हिंदी कवीचं वर्णन आहे. ते काही असं अभंगातलं नाही आहे, पण अभंग प्रसंगाला अनुसरून आहे. एक गवळण यमुनेच्या पाण्याला चालली होती आणि जगाचा मालक यमुनेच्या किनारी खेळत होता आणि तिची आणि भगवंताची नजराला नजर झाली. किती सुंदर वर्णन आहे, ऐका. हा मैं तो गई भरने को जमुना में पानी, मैं तो गई भरने को जमुना में पानी, देख छवि नटखट की भई मैं दीवानी, उसने मारी जो तिरकी नजर, उसने मारी जो तिरकी नजर, सावळा जादूगर लूट कर ले गया दिल जिगर. हो, पाहिलं, ऐका ना लक्ष देऊन. पांडुरंग परमात्म्याकड कनकाई आई साहेब पाहत होत्या, तोंड शांत होतं. लक्ष देऊन कीर्तन ऐका. आणि त्या भगवंताचं सुंदर स्वरूप पाहिल्यानंतर तोंड शांत आहे, डोळ्याला पाणी आलंय. आणि कनकाई आई साहेब मनातल्या मनात विचार करते, भगवंता किती अभागी आहे रे मी. विश्वंभर बाबापासून तर माझ्या पतिदेवापर्यंत, म्हणजे माझ्या नवऱ्यापर्यंत तुझे नित्य पंढरपूरचे वारकरी आहे, पण मी एवढी अभागी की पहिल्यांदा तुझं दर्शन झालं. आणि भगवंताकडे पाहत होत्या, तोंड शांत होतं, डोळ्यातून अश्रू होते. आणि मनातल्या मनात कनकाईचा विचार आलाच. तोंडानं नाही बरं बोलल्या, काही मनात विचार आला. पांडुरंगा, दोघं नवरा बायको थकलो रे आम्ही, आता किती दिवस तुझी वारी करायची देवा, आता चालणं होत नाही रे आमच्याकडून, आमचा वंश वाढावा म्हणून नको मुलगा देऊ रे, तुझी वारी खंडित होऊ नये म्हणून एखादा वारकरी पोरगा जन्माला घाल माझ्या पोटी. हे फक्त मनात आला. कशात आलं? बसणारे मंडळी वाक्य लिहून ठेवा माझं हृदयावर. मनात आलेलं जर माझ्या पांडुरंगाला कळतं तर तुम्हाला मला तोंडान मागायची गरज काय महाराज? तुम्हाला असं वाटतं की तुम्ही, अरे अजिबात नाहीये. देव सर्वांना योग्य वेळेला ज्या वेळेला जे द्यायचं तेच देतो. अरे तुमच्या तोंडामध्ये दात नसताना आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती करणारा माझा जगाचा मालक, दात आल्यानंतर तुमच्या जेवणाची व्यवस्था करणारच आहे. तुम्हाला भीक मागायची काय गरज आहे महाराज? फक्त कुठंतरी तुमचा आणि माझा विश्वास कमी पडतोय. विश्वास ठेवा. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. आणि जगाचा मालक असं म्हटल्यानंतर एवढा आनंदित झाला. कनकाई आई साहेब निघून गेली. बोलोबा दर्शनाला आले.
आतापर्यंतची परंपरा होती, ज्या ज्या वेळेस बोलोबा पांडुरंगाच्या गाभाऱ्यात यायचे त्यावेळेस पांडुरंग परमात्मा बोलोबाला पाहिलं की मान खाली घालायचे. का? भक्तीचं ओझं एवढं झालं होतं की मान सुद्धा वर करायची ताकद नव्हती. आज लांबूनच जय हरी घातला, ओ बोलोबा, अहो जय हरी. बोलोबाला कळालं कणकाईने काहीतरी काशी केली. कणकाईला आवाज दिला, ए अगं काही मागितलं का पांडुरंगाला? तुमची शपथ घेऊन सांगते मालक काही मागितलं नाही. मग बोलोबा पांडुरंगाला रागवले, माझ्या पत्नीने जर काही मागितलं नाही, मान वर करण्याची ताकद कशी झाली? एक सांगू का महाराज, काय ताकद असेल हो संतांची, काय ताकद असेल जगद्गुरु तुकोबरायच्या वडिलाची. पांडुरंगाला सुद्धा धमकी देण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त संतांमध्ये होती महाराज. कोणामध्ये? तुकोबराय तर एका अभंगामध्ये सांगतात, ए ए पांडुरंगा, ए ए इकडे बघ, माझ्याकडे बघ. हे जे सकाळी तुझा काकडा वगैरे, हे जे लोणी बिनी, हे जे तुझं पंचप्राण आरत्या घेऊन देवश्री आहे ती, हे जे सगळं तुझं जे चाललंय ना, हे तुला धार्मिक आहे म्हणून नाही. तू कसा आहे आम्हाला माहिती आहे, आम्ही तुझा प्रचार केलाय की तुला चांगला आहे. नाही तर तुझं बॅकग्राऊंड आम्हाला माहिती आहे रे, तुझं काय चुरा चुरा कर माखन खाया. एक नंबरचा अट्टल चोर आहे बे तू. बे आमच्या विदर्भातला शब्द आहे बरं. आणि तू जर म्हणशील बिझनेस, काय बिझनेस? चोरी करत होता तू. तू म्हणशील मला दिसायला हँडसम आहे, अरे काळा आहे बे तू. तू चोट्टा असून आम्ही लोकांना सांगितलंय उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी. आम्ही हे तुझी प्रतिमा लोकांमध्ये चांगली केली, आणि एवढं करून जर तू आमची इच्छा पूर्ण करत नसेल ना, मग तू कोबऱ्याने देवाला धमकी दिली. किती गोड अभंग आहे ऐका. आमुची अभावे तुझं देव पण, आमुची अभावे, आमुची अभावे तुझं देव पण, आमुची अभावे तुझं देव पण, आमुची धमकी आहे, माग पुढं नाही. देवाच्या दरबारात बरोबर आमुची भावे तुझं देव पण, आमच्यामुळं तू देव आहे बे. आणि तू विसरून चाललाय. समर्थासी नाही उपकार स्मरण, दिल्या आठवण वाचून या. काय गोडा भंग आहे. चळण वळण सेवकाच्या बळे, निर्गुणाच्या मुळे सांभाळावे. आणि देवा आता थकलो बघ, आता कंटाळलो, आता आम्ही तुझा कार्यक्रम करणार. म्हणजे तुका म्हणे आता आलो खांडावारी, आता आम्ही ठरवूनच आलेलो आहे. आणि जर तू आमची इच्छा पूर्ण नाही केली, हे तिकडं नका नेऊ, इकडे या. तुम्ही लगेच बाजूला जासाल, इकडे या. तुका म्हणे आता आलो खांडावरी, आमची इच्छा काय? प्रेम देऊने हरी बुजवावे. आमची प्रेमाची अपेक्षा आहे ना, दुसरं काय अपेक्षा आहे? लक्ष देऊन ऐका. बोलोबाचं एवढं ओझं झालं होतं भक्तीचं. बोलोबाकडे पाहिल्यानंतर पांडुरंग परमात्मा सांगतात, बोलोबा आज मी व्याजासहित नील झालो. पण कसे नील झाले? कणकाई आई साहेबाच्या मनात आलेलो होतं. लक्ष देऊन ऐका. अशा पवित्र वंशामध्ये माझ्या तुकोबरायचा जन्म आहे. आणि त्या तुकोबरायच्या गाथ्यामध्ये जर काही अभंग पाहिले, तुकोबराय सांगतात, काही मागणे हे अमानुचित वडिलाची रीत जाणत असो. आमच्या वडिलाची रीत तुला काही मागायचं नाही. पण अभंगाची भूमिका जर समजून घेतली तर गाथ्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायच्या 125 म्हणजे 125 अभंग मागणी पर प्रकरणातील आहे. मग एका ठिकाणी तुकोबराय सांगतात की काही मागणे हे आम्हा अनुचित, हेही खरं आहे. आणि अनेक अभंग असे दिसतात की त्या ठिकाणी तुकोबराय मागितलेलं सुद्धा अनेक अभंग आहे. मग महाराज
मागणारे जगद्गुरु तुकोबराय खरे का न मागणारे जगद्गुरु तुकोबराय खरे, दोन विषय आहे. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडं. तुकोबरायच्या अभंगाची भूमिका जर समजून घेतली तर कळेल. देवा, काही मागणे हे आम्हा अनुचित, शब्द काय वापरलाय, अनुचित तुला मागणार नाही, पण उचित मात्र मागितल्याशिवाय राहणार नाही. आता अनुचित म्हणजे काय, उचित म्हणजे काय, सोपं करून सांगतो. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो, माझ्याकडे लक्ष द्या. एखाद्या माय माऊलीची साडी फाटली, तिने आपल्या मालकाला सांगावं, मालक मला शेतात जावं लागतं हो, माझी साडी फाटली, बाजारात जाण मला 200-250 रुपयाची साडी घेऊन या. ही मागणी उचित आहे माया हो का अनुचित आहे? उचित आहे. काय आहे? एखाद्या मायमाऊलीची साडी फाटल्यानंतर तिनं आपल्या मालकाला सांगावं, मालक अहो मला बाजारात जावं लागतं, शेतात जावं लागतं, लोक नाव ठेवतील तुम्हाला, बाजारात जाऊन 200-250 रुपयाची साडी घेऊन या. ही मागणी कशी आहे? उचित आहे. पण त्याच मायमाऊलीने आपल्या नवऱ्याला सांगावं, मालक 2 तास झाले बकेटीमध्ये तेवढी साडी भिजत घातली, तेवढी पिळून काढा. ही मागणी कशी आहे? सेम तसंच आहे गड्याव. अनुचित संसाराविषयी तुला मागणार नाही, पण उचित परमार्थाविषयी मी तुला मागितल्याशिवाय राहणार नाही. अनुचित संसाराविषयी मला काय मागायचं? अनिकन लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ, आणि तू काय देऊन देऊन देणार आहे दादा? तू म्हणशील खुश झाल्यावर मोक्ष. अरे मोक्ष काय देणार तू आम्हाला? मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी होय सांगो ऐसी. अरे छत्रपती सारख्या महात्म्याचा, छत्रपती सारख्या राजाचा नजराना परत करणारे माझे तुकोबराय देवाला काय मागणार आहे महाराज? तुम्हाला ना आम्हाला वर्षातून एकदा दिवाळी आहे. तुकोबरायचं राज्य असं होतं की विठोबाचे राज्य, आम्हा नित्य दिवाळी. मग तुकोबराय सांगतात, देवा अनुचित तुला मागणार नाही, पण उचित मात्र मागितल्याशिवाय राहणार नाही. आणि काय माझ्या जगद्गुरु तुकोबरायने मागितलेलं आहे? तुकोबरायचे अभंग भरपूर आहे. एक अभंग तुम्हाला सांगतो, हेची दान देगा देवा तुझा विसरण. याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायने चकारात्मक मागणी मागितलेली, हेच पाहिजेत, बाकी काहीच नको. या ठिकाणी तुकोबरायची भाषा थोडी इच्छा नसल्यासारखी आहे. तुकोबराय सांगतात, देशील तरी पाहे पांडुरंगा, देशील तरी पाय पांडुरंगा, देशील तरी पाय पांडुरंगा, देशील तरी पाय. मागणे ते घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायची भूमिका तुमच्या आणि माझ्या लक्षात येईल अशी खूप सुंदर आहे. तुकोबराय सांगतात, मागणे ते एक तुझं प्रती आहे, बघ देशील तर पाय. आमची इच्छा नाही आहे तू द्यावाशी, बघ तुझ्या मनात असेल तर दे. कधी कधी आपण आमंत्रण देत असताना काही काही लोकांना आमंत्रण देतो, ओ दादा सप्ताह चालू आहे आमचा, बघा वेळ भेटला तर या भेट द्या. ही एक हे एक आमंत्रण झालं. काही लोक म्हणतात, हे बघा
उद्या काला आहे बरं, तुम्हाला आमच्या सप्त्याला यावंच लागेल आणि महाप्रसादाला यावंच लागेल. असे दोन प्रकार. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायची भूमिका थोडी वेगळी. तुकोबराय सांगतात, हे बघ आम्हाला तर तशी काही गरज नाही आहे, तुझी इच्छा असेल तर बघ, देशील तरी पाहे, पण पाहिजेत काय, काय पाहिजेत हे ज्यावेळेस तुकोबरायने विचारलं, मला विशेष वाटतं महाराज. तुकोबराय संत होते, तुकोबराय काय होते, संत होते. पण तुकोबराय संत असून सुद्धा जगद्गुरु तुकोबरायने संताचाच आश्रय मागितला. अभंग या संतासी निर्विहिती मध्ये, या संताची निर्विहिती मध्ये, ओ, या संताची निर्विहिती मध्ये, या संताची निर्विहिती मध्ये, या संताची परमात्म्याला सांगतात, पांडुरंगा बाकी तर काही अपेक्षा नाहीये बघ, माझी एक इच्छा आहे, मला संतांच्या स्वाधीन कर. काय कर, या संतासी निर्विहीची मज देई. काय जगद्गुरु तुकोबरायने साधूची संगती मागितली, याचं कारण सांगू का महाराज? माणसाच्या जीवनाला सुगंध साधूच्या संगतीशिवाय नाहीच आहे महाराज. किती गोड आहे. तुलसीदासजी सांगतात, बिनु सत्संग विवेक ना होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. ऐका ना दादा, साधूची कृपा झाल्याशिवाय माणसाच्या जीवनामध्ये अजिबात नाही. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती. अनेक ठिकाणी जगत अनेक न लगे माईक पदार्थ हा एक प्रमाणे, न लगे मुक्ती आणि संपदा, आणि संत संग देई सदा. मी तर बसणाऱ्या मंडळीला थोडी विनंती करील, तुम्ही आम्ही खरोखर भाग्यवान मंडळी आहोत दादा. मी तर नेहमी सांगत असतो, या परिसरामध्ये मी कीर्तनाला आलो की मी नेहमी सांगत असतो, या परिसरासारखा भाग्यवान परिसर नाही आहे महाराज. तुम्ही एवढे भाग्यवान मायबाप आहात की तुम्हाला इकडनं ज्ञानोबरायची कुश आहे, इकडनं तुकोबरायची कुश आहे. दोन महात्म्याची कुश तुम्हाला सापडलेली. जय हो. धन्य भूमी पुण्य देश. मी तर नेहमी सांगत असतो, आपण तसे भाग्यवंत आहोत की आपण भारतामध्ये जन्माला आलेले आहोत.
त्याच्याही पेक्षा पुण्यवान तुम्ही अशा आहात की तुम्ही महाराष्ट्रामध्ये जन्माला आले आहात, आणि त्याच्यापेक्षा भाग्यवान तुम्ही अशा आहात की तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये जन्माला आलेला आहात महाराज. महाराष्ट्रामध्ये देवानं पुण्याला जेवढं देवलं तेवढं कोणाला दिलेलं नाही महाराज. म्हणून तर राज्यातले नव्हे अख्ख्या देशातले लोक पुण्यात पोट भरायला येतात महाराज. खरं सांगतो तुम्हाला, पुणे तिथे काय उणे. मी नेहमी म्हणत असतो, करोनाच्या काळामध्ये माझी एक क्लिप व्हायरल झाली होती. मी म्हणत होतो की सगळ्या महाराष्ट्राला करोना व्हायला पाहिजे होता, फक्त पुणे जिल्ह्याला नव्हता व्हायला पाहिजे. कारण की एकटा पुणे जिल्हा अख्खा महाराष्ट्र पोसू शकतो एवढं अंतकरण गोड आहे महाराज या पुणे जिल्ह्यात. भाग्यवान आहे तुम्ही. ज्ञानोबराय तुकोबरायच्या कुशीमध्ये तुमचा जन्म झालाय. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तुमच्या जिल्ह्यातच आहे हो. अष्टविनायकापैकी 5 गणपती सुद्धा तुमच्या जिल्ह्यातच आहे. विद्येचं माहेर आहे महाराज तुमचं. काय कोणती गोष्ट कमी ठेवली महाराज देवानं. लक्ष्मी सर्वात जास्त जर पाणी कुठं भरत असेल तर पुणे जिल्ह्यात भरती महाराज. आम्ही ज्यावेळेस आळंदीला आलो तर इकडे यायला भीती वाटत होती या कुरुळीला महाराज. काही नव्हतं इकडं, नुसते डोंगर होते, झाडे झुडपं होते. तुम्हाला काय माहित होतं भविष्यात इथं सगळं सोनं होणार आहे महाराज. याचं कारण मी एक सांगू का महाराज, या परिसरातल्या काही लोकांचा अभ्यास केला. मी काही लोकांच्या घरी जातो, अपार संपत्ती महाराज त्यांना. काही काही इथं बसणारे लोक असे की त्यांना 1-1 कोटी रुपये नुसता महिना येतोय महाराज. 50-50 लाख रुपये महिना येतो. पण ना त्यांच्या वागण्यात बदल झाला ना त्यांच्या बोलण्यात बदल झाला. याचं कारण मातीतले लोक अजून मातीतच आहे महाराज, माजले नाहीच आहे. आणि एक सांगू का महाराज, जो खानदानी असतो त्याला माजायचा संमतच येत नाही महाराज. बापदाद्याने एवढं करून ठेवलं, तुम्हाला काम करायची गरजच नाही, कुठं जायची गरज नाही. आता फक्त तुम्हाला परमार्थ करणे. आता काय करणे, फक्त जो वेळ देवानं दिलेला आहे, जो काळ आहे, बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूच्या हारी, वाचवणी आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता उर्वरित काळ देवाच्या चिंतनामध्ये घाला. तुकोबराय सांगता, देवा माझी इच्छा आहे या संतासी निर्विहीची मजली, अनेक तुझे काही न मागे तुझं. अजून काय मागायचं महाराज. न मागता सर्व देवानं काही दिलेलं आहे. त्याच्यामुळं संसाराविषयी मागू नका. संसारात आतापर्यंत कोणाचा परिपूर्ण झाला नाही, संसारात कोणत्याही अपेक्षा करू नका. मी नेहमीच सांगत असतो, संसार प्रारब्धानं होतो, परमार्थ प्रयत्नानं करावा लागतो महाराज. महाराज ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं ठरलेलंच आहे. तुम्ही नाही जरी म्हणलं तरी तुम्हाला करावंच लागणार आहे. म्हणून संसारासाठी प्रयत्न नाहीये, प्रयत्न परमार्थासाठी आहे. म्हणून बसणाऱ्या सर्व मायबापाला माझी विनंती आहे, तुम्हाला जर देवानं संधी दिली ना तर देवाविषयीच मागा. किती मागण्या गोड आहे महाराज. भागवतामध्ये काही लोकांनी मागण्या मागितलेल्या आहे. त्यामध्ये सर्वात श्रेष्ठ मागणी जर कोणाची असेल तर कुंती आई साहेबाची आहे. विश्वाचा मालक कुंती आई साहेबाला सांगतो, ए आत्या, ए बुवा, माग तुला काय हवंय. त्यावेळेस कुंती मातेनं पदर पसरला आणि देवाच्या समोर इच्छा प्रकट केली. विपदः संतुन शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शन यशात पुनर्भव दर्शनम. देवा माझ्या जीवनात दुःख दे, माझ्या जीवनात दुःख दे. याचं कारण दुःखामध्ये मनुष्य देवाच्या खूप जवळ असतो महाराज. किती गोड प्रमाण कबीर बाबांचं आहे. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे तो दुःख काए कोई. कुंती आई साहेबांनी देवाला सांगितलं, देवा सुख के माते सील पडे, जो हरि हृदय से जाए, बलवारी वो दुःख दिजो, जो पल पल नाम जपाए. देवा आतापर्यंत दुःख होतं तर तू आमच्या सोबत होता. आज आम्ही हस्तिनापूरचे राजे झाले तर तू आम्हाला सोडून चालला. ज्या सुखामध्ये तू नसल तर ते सुख आम्हाला काहीच कामाचं नाही. ज्या दुःखामध्ये जर तू आमच्या सोबत असल तर विपदः संतुन शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शन यशात पुनर्भव दर्शनम. ही एक मागणी आहे. दुसरी मागणी भक्त प्रल्हादजींची. भक्त प्रल्हादजीनं तर देवाला सांगितलं, देवा मागण्याची बुद्धीच माझ्या अंतकरणामधून काढून टाक. ही एक दुसरी मागणी. तिसरी भागवतामध्ये पृथ्वीराजाची मागणी आहे. पृथ्वीराजा देवाला सांगता, देवा ह्या कानामध्ये 10,000 कानाची शक्ती दे तुझं कीर्तन ऐकण्यासाठी. अशा अनेक मागण्या आहे. आणि अजून एक मागणी सांगतो भीष्माचार्यांची, किती गोड आहे, ऐका. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. किती गोड आहे. श्री गंगा जी का तट हो, जमुना का पंसी बट हो, मेरा सावरा निकट हो, तब प्राण तन से
उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, तब प्राण तन से निकले, जब कंठ प्राण आवे, कोई रोग ना सतावे, यम दर्शना दिखावे, तब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, देहांत काले तुम सामने हो, बंसी बजाते दिल को लुभाते, यही गीत गाते मैं तन्नांत त्यागू गोविंद दामो धर्माधवेती. म्हणून भगवंताला मागत असताना संसाराविषयी काही मागू नका. संसार आतापर्यंत कोणाचाच परिपूर्ण झाला नाही. माझे गुरुजी मला नेहमी सांगतात, पुरुषोत्तम, संसार म्हणजे केळीचं पान आहे वेड्या. कशाचं पान आहे? केळीचं पान आहे. केळीचं पान तुम्ही जसं जसं शिवायला जासाल तसं तसं फाटतं महाराज, ते शिवता येत नाही. तसं संसार तुम्ही करायला जा. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैसे सुख निद्रा अंथरुणी. इंगळाच्या ज्ञानोबराय सांगतात, बा दुःखाचे केने सुटले, जे मरणाचे भले लोटले, ते हे मृत्यू लोकीचे घडले हाट वेळे येणे. संसारात कोणी परिपूर्ण झाला असा माणूसच नाही. आपल्यासारख्याचं काय घेऊन बसले महाराज? ज्याच्याकडे 7 कोटी घरं सोन्याची होती, ज्याला 80,000 बायका होत्या, ज्याला 1 लाख मुलं होते, 1.25 लाख नातू होते, त्यानं सुद्धा प्रतिज्ञा केली होती की खारा समुद्र गोड गोड करील, स्वर्गाला शिडी लावील आणि सोन्याला सुगंध आणील. राजा रावणासारखा व्यक्ती जर संसारामध्ये अपूर्ण आहे, तर आपल्यासारख्या गुंठ्यावाल्यांनी डोके लावायचेच नाही. विठाला 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 विठाला. फक्त आहे त्या वेळेमध्ये देवाचं चिंतन करा, वेळ नका वाया घालू. मी दररोज तुम्हाला सांगतोय, सगळ्या गोष्टी परत मिळतात हो माणसाला. गेलेली सत्ता मिळेल, गेलेला पैसा मिळेल, गेलेली बायको मिळेल, पण लाईफ इज नॉट वन्स मोर. एकदा आयुष्य गेलं की परत नाही, आणि परत परत नाही, आणि एकदा गेलं की गेलं, मग परत सुरू. पुनरपी मरणम पुनरपी जननम पुनरपी जननी जठरे. किती वेळा जन्म यावे नित्य भावे फजिती. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेह सापडलेला आहे. कधी देवाचं चिंतन करणारे कबीर महाराजांचा प्रश्न आहे. देहुडा हो दो दिन का कब सुमरोगेरा, बाल अवस्था खेल गवायो, तरुण हुआ तो समय गवाया. हे जसं हिंदीत आहे ना, तसंच महाराजांचं मराठीत आहे. अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात खाये, मध्ये बालत्व चांगला मोबाईल घेण्यासाठीचा बाजारामध्ये मोबाईलची गॅरंटी आहे. हा एवढा सुंदर माईक घेण्यासाठीचा या माईकची सुद्धा गॅरंटी आहे. चांगला कॅमेरा घेण्यासाठीचा त्या कॅमेऱ्याची गॅरंटी, फक्त माणसाची गॅरंटी नाही आहे. माझ्यावर एका प्रेम करणाऱ्या मित्राने मला फोन केला, म्हणे पुरुषोत्तम वा, रात्रंदिवस फिरता, दररोजचा 1000 किलोमीटर प्रवास करता, एखादी चांगली 1-1.5 कोटीची चांगली भारी गाडी घ्या. म्हणलं काय कारण तेवढी गाडी घेण्याची? नाही म्हणे, तिला एअरबॅग खूप असतात, कुठं धडकली वगैरे तर तुम्ही सेफ्टीर असाल. त्याचं प्रेम होतं माझ्यावर. आणि तो म्हणला, आणि ह्या काळामध्ये ते एवढं काही अशक्य नाहीये. काय झालंय माहितीये का, लोकांचा बघण्याचा दृष्टिकोनच महाराज लोकांकडे अजून सुद्धा बदलत नाहीये महाराज. मी त्या दिवशी पुण्याला कीर्तन केलं. दिवाळीच्या पिरियडमध्ये माझी मुलगी माझ्यासोबत होती, 7 वर्षाची आहे ती. ती मला म्हणे, बापू मला शॉपिंग करायची. मग मी तिला एका मॉलमध्ये घेऊन गेलो. मग तिनं जे आवडतं ते घेतलं. आणि ते मॉलमधले जे लोक होते ते माझ्याकडे धोत्रावर असं पाहत होते, त्यांना वाटलं एखादा अनोळखी जनावरच आलं काय कानू त्या मॉलमध्ये. नेमकं काय प्रॉब्लेम, नुसते असे माझ्याकडे पोरं सगळे पाहत होते असं एकदम. तिनं 25,000 रुपयाची खरेदी केली. मग ते ड्रायव्हर आम्ही होतो, त्या मॅनेजरला म्हणलं, इकडे काय? मला हसतो का? काय नाही नाही तुम्ही कसं काय इकडं? हां
म्हणजे मॉल का तुमच्याच बापाचे आहे का? महाराज लोकांना जायचं नाही तिथं. त्याचा दृष्टिकोन संप्रदायाच्या लोकांकडे अजून सुद्धा. माझी तर इच्छा आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनकार हा लँड क्रुझर गाडीतून उतरून गेला की कीर्तनाला गेला पाहिजेत महाराज. हेलिकॉप्टर घेऊन आला पाहिजे तो. तुम्ही म्हणसाल असं का म्हणता? अरे ज्ञानोबराय तुकोबराय काय कमी केलंय आपल्याला? राजे याची कांता अगदी वेळ तुमच्याकडे थोडा आहे. अल्पायुष्य मानव देह. मी गण ठरवतो बोलायचं नाही, पण माऊली तो स्वभाव आहे. चला, अशा स्वभाव समाजाने स्वीकारलं हे माझं मोठेपण आहे. अल्पायुष्य मानव देह शतकणिले ते अर्धरात्र खाये, मध्ये बालत्व पिढा रोगक्षय, काय भजनाशी उरले ते पाहे का. परमार्थाच्या विरोधात गेला होता भक्त प्रल्हादाच्या. कोण विरोधात गेला होता? हिरण्यकश्यप परमार्थाच्या विरोधात गेला होता. नरस्य देवासमोर भक्त प्रल्हादजी बसलेले होते. टर 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 पाप फाडला तरी सुद्धा भक्त प्रल्हादाला दया आली नाही. त्या संप्रदायाचे अनुयायी आहोत आम्ही. आणि चुकीच्या लोकांचा विरोध करायला शिका. हे बाबा नो, गाढवाला गाढव म्हणा, घोड्याला घोडं म्हणत जा. आपण तुकोबराय ज्ञानोबरायचे लेकर आहे, पण आमचं असं झालं नशीब, आम्हाला गाढवाला गजानन म्हणावं लागतं महाराज. आणि तुकोबराय जीवनामध्ये ही गलती कधीच केली नाही. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन ही ताकद तुकोबरायकडे का होती? याचं कारण तुकोबरायकडे एक ताकद होती. नाही भीड बार नाही भीड बार, नाही भीड भार, भीड भार नाही भीड बार, देण्यासाठी तीन गोष्टी माणसाकडे असावं लागतं. देणारा व्यक्ती हा स्वतंत्र असला पाहिजे, एक. देणारा व्यक्ती हा उदार असला पाहिजे, 2. आणि देणारा व्यक्ती हा श्रीमंत असला पाहिजे, 3. या 3 गोष्टी जर दात्याकडे नसेल तर तो दान देऊ शकत नाही. काही साधक तुकोबरायकडे गेले आणि तुकोबरायला विनंती करू लागले, तुकोबा बाबा, ज्या पांडुरंग परमात्म्याला तुम्ही दान मागताय तो पांडुरंग परमात्मा या 3 गुणांनी युक्त होता का? तसं तर ज्ञानोबरायची भाषा सांगायची म्हणजे ज्ञानोबराय सांगतात, ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुण वर्यवस्ती जे येतं म्हणून तो भगवंतु का. तसं तर तो 6 गुणांनी युक्त आहे. पण पहिल्या 3 गुणाचा जर विचार करायला गेलो तो भगवान परमात्मा श्रीमंत आहे का? पहिला प्रश्न आहे. ज्या लक्ष्मीसाठी आपण एवढी धावपळ करतोय, ज्या लक्ष्मीसाठी याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर, किती उद्योग करतोय महाराज आपण. एवढं मोठं आपण ज्या एरियात राहतात हा सर्व MIDC एरिया आहे. गुंठे नाही स्क्वेअर फूटवर इथं जमिनीला भाव आहे. एवढे आपण उद्योग करतो, एवढे कष्ट करतो, नोकरी करतो, धावपळ करतो. ही कशासाठी करतो? लक्ष्मीसाठी, म्हणजे पैशासाठीच करतोय. ज्या लक्ष्मीसाठी आपण धावपळ करतोय ती लक्ष्मी माझ्या पांडुरंगाची दासी होती. नाटाच्या अभंगामध्ये तुकोबराय किती गोड वर्णन करतात, लक्ष देऊन ऐका. जयाचे नाम पापनासे, लक्ष्मी ऐसी जयाची दासी, हाते जपुंज रासे, सर्व भावे त्यासी तुका शरण, सर्व भावे तुका त्यासी शरण,
गोड वर्णन करतात. थोडं लक्ष द्या फक्त माझ्या कीर्तनाकडे. जयाचे नाम पापनासी लक्ष्मी ऐशी जयाची दासी, तो हा तेज पुण्य राशी सर्व भावे त्याशी तुका शरण. थोडं कीर्तनाकडे लक्ष द्या. ज्या लक्ष्मीसाठी आपण धावपळ करतोय, ज्या लक्ष्मीसाठी आपण एवढी वडाताड करतोय, ती लक्ष्मी माझ्या पांडुरंगाची दासी होती. आता लक्ष्मी ज्या माणसाची दासी असेल त्या माणसाकडे लक्ष्मीची काय कमी असेल? हे प्रमाण तुम्हाला कमी वाटत असेल तर दररोज काकड्यात आपण म्हणतोय ना, पाये लक्ष्मीचे हाती मनोनी येतो काकुलती किंवा तिसरी यावे काकुलती. ठीक आहे महाराज, तुमचा जगाचा मालक श्रीमंत आहे कळालाय आम्हाला, पण तो उदार आहे का? उदारतेचं जर वर्णन करायला गेलो तर नामदेवराय खूप गोड वर्णन करतात. 3 मुठी पोहे दिले सुदाम्याने. किती मुठी पोहे दिले? 3 मुठी पोहे दिले सुदाम्याने, सोन्याची नगरी देऊन टाकली. कळलंय महाराज? उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी गरजताती पोवाडे. अख्ख्या पोवाडे सर्व साधू संतांनी त्याचा उदारतेचं गौरव केलेला आहे. ठीक आहे महाराज, उदार आहे, श्रीमंत आहे, स्वतंत्र आहे का? स्वतंत्रतेचा जर विचार करायला गेलो तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये सांगतात, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभव प्रैलस्थानम निदानम बीजमव्यम. या श्लोकावर भाष्य करत असताना ज्ञानोबराय सांगतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले जो जागा ते चाळीता. सूर्याला सुद्धा प्रकाश माझ्या भगवंताच्या सत्तेनं मिळतोय. मा माना देवाची सत्ता तुम्हाला मानण्याची. लक्ष देऊन कीर्तन ऐका. तुम्ही ठरवून ज्या असती काही गोष्टी ठरत नाही त्या ते समजून चालव, ठरवणारा कोणीतरी दुसरा आहे. फक्त तो तुम्हाला मान्य नाही मला मान्य नाही हा तुमचा आणि माझा दोष आहे. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी अबळे. ठीक आहे महाराज, कळलंय देवाचं. देव स्वतंत्र आहे, देव श्रीमंत आहे आणि देव उदार सुद्धा आहे. पण दान मागण्यासाठी माणसाचा काही अधिकार असावा लागतो. अनोळखी मनुष्य कसा कोणाला काही मागणार आहे? लक्ष देऊन ऐका. तुमची माझी ओळख नाहीये, तुम्ही मला कधी बघितलं नाही, मी तुम्हाला कधी बघितलं नाही, आणि एकदम माझ्या गाडीचा प्रॉब्लेम झाला आणि एखादा व्यक्ती रस्त्याने जात असताना मी आवाज दिला, ओ दादा गाडीचं चेंबर फुटलंय हो माझ्याकडे पैसे नाही आणि मॅकॅनिकलनं मला 40,000 रुपये सांगितले. खरं सांगा तुम्ही देसाल का हो? देसाल? नाही नाही नाही. एका अनोळखी धोत्रावाल्याला 40,000 रुपये कसे देणार महाराज? भिकाऱ्याला 10 रुपये टाकताना 10 वेळेस विचार करणारे उदार माणसं आपण. भिकाऱ्याला 10 रुपये टाकताना 10,000 वेळेस विचार करणारे उदार माणसं आपण. एका अनोळखी धोत्रावाल्याला 40,000 एकदम कसे देतील? अजिबात नाही. पण आता तुमची माझी ओळख झाली, तुमच्या कुरुळीमध्ये माझं कीर्तन झालंय. बायचान्स 15-20 दिवसांनी या परिसरात आल्यानंतर माझी गाडी खराब झाली, चेंबर फुटले आणि मला मॅकॅनिकलवाल्यानं 50,000 रुपये खर्च सांगितले. मी तुम्हाला आवाज दिला एखाद्या ओळखीच्या माणसाला, ओ दादा अहो गाडी खराब झाली हो माझी, मॅकॅनिकलला 40-45,000 रुपये खर्च सांगितला. माझ्याकडे पैसे नाही हो, पैसे घरी राहून गेले, मी उद्या परवा तुम्हाला देतो, तुम्ही मला 40,000 रुपये द्या ना. तुम्ही क्षणाचाही विचार न करणार, खिशात हात घालणार, माझ्या हातात 40,000 रुपये देणार. याचं कारण तुमची माझी ओळख पटली. काय पटली हो? काय पटली? तुम्हाला माहिती आहे ना, पैसे बुडवले तरी ताण नाही, पुढच्या वेळेस याच्या कोणी एखादं कीर्तन फुकट करून घेऊ. ओळख पटली. काय पटली? ओळख. खरं सांगू का महाराज तुम्हाला, तसं देवाला तुम्ही ओळख द्या ना. देवाला तुम्ही काय द्या?
ओळख द्या देवा, तुझ्यासाठी मी काय नाही केलंय. तुकोबराय म्हणतात देतो म्हणजे काही उपकार करतो असं नाहीये. तू देतो म्हणजे काही उपकार करतो का रे? आमचा पुण्याचा ठेवा आहे तुझ्याकडं. आणि आज साधू संत जेवढे काही संत या वारकरी संप्रदायामध्ये झालेले, कोणत्याच संतानं साधूला मागितलेले नाही महाराज. देवाने आग्रह केल्यानंतर देवाचं मन राखावं म्हणून साधू संतांनी ती अपेक्षा केलेली आहे. नाही तर साधूला काय मागण्याची गरज आहे? अरे मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, ज्यांच्या घरी भगवान परमात्मा कावडीनं पाणी भरतोय, ज्यांच्या घरी भगवान परमात्मा काम करतोय, ज्यांचे मागे पुढे जगाचा मालक उभा राहतोय, त्या साधू संतांना मागण्याची काहीच गरज नाही. काही लोक म्हणतील तुकोबरायचा अधिकार. काय अधिकार सांगायचा महाराज तुकोबरायचा? एक सांगू का तुम्हाला? आपण भाग्यवान मंडळी आहोत की तुकोबरायच्या कुशीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झालेला आहे. मी नेहमी या परिसरामध्ये कीर्तन करत असताना माऊली नक्की सांगतो, तुम्ही लोकांनी आमच्यावर जेवढे उपकार केले तेवढे कोणीच केलेले नाही महाराज. मी दररोज कीर्तनातून सांगतो. आणि ही काही अतिशोक्ती नाही, तुम्ही माझ्या पुढं बसले म्हणून नाही. अरे ज्यावेळेस आम्हाला कीर्तन येत नव्हतं, ज्यावेळेस आम्हाला वाजवता येत नव्हतं, ज्यावेळेस आम्हाला धोत्र सुद्धा घालता येत नव्हते, त्यावेळेस तुम्ही लोकांनी आमची 2 टायमाची जेवणाची व्यवस्था केली. आता तर आमचं नाव आहे त्याच्यामुळं आता तर कोणी गोंडा गोळल. चलतीच्या मागं सत्तेच्या मागं तर कोणी पळतं महाराज. पण ज्यावेळेस आम्हाला काहीच येत नव्हतं, ज्यावेळेस वाजवता येत नव्हतं, गाता येत नव्हतं, कीर्तन करता येत नव्हतं, त्यावेळेस 15 वर्ष विद्यार्थी अवस्थेमध्ये आमच्या मायबापापेक्षा सुद्धा तुम्ही लोकांनी आमची काळजी केली. म्हणून खरे मायबाप तुम्हीच आहे महाराज आमचे. हा आळंदी परिसरातला जेवढा काही पंचक्रोशीतील परिसर आहे ना महाराज, ह्या लोकांनी खूप उपकार आमच्यावर केलेले आहे. विठ्ठल विठ्ठल अधिकार जर पाहायला गेलं तर अनेक साधू संतांनी वर्णन केले. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा अनुरेणुया थोकडा तुका आकाश एवढा. काही साधक तुकोबरायकडे गेले. तुकोबराय सर्व समाज तुमचं वर्णन करतोय, मान्य आहे आम्हाला. अख्खे साधू संत तुमचं तोंड भरून वर्णन करतात, मान्य आहे आम्हाला. तुमचे विरोधक तुमचं वर्णन करतात, मान्य आहे आम्हाला. पण तुम्ही आम्हाला तुमच्या तोंडानं सांगा तुमचा अधिकार काय आहे. त्यावेळेस तुकोबराने धाडस केला आणि सांगितलं, वेदाचा तो अर्थ आभासी कठावा, वेदाचा तो अर्थ आभासी कठावा, हे राणे
वेळेस विचारलं तुकोबराय सांगा ना तुमचा अधिकार काय, तुकोबराय सांगतात वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा एराने वहावा भार माता. मागण्यासाठी काही योग्यता असावी लागेल ना, मागण्यासाठी काही अधिकार असावा लागेल. तुकोबराय सांगतात देवा देतो म्हणजे काही उपकार करतो असं नाही रे, तुझ्यासाठी काय नाही केलं आम्ही देवा. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला, हरिभजनी हे ढवळिले जग. देवा काय नाही केला मी तुझ्यासाठी. बायको अन्न करता मिली तरी तुझ्या परमार्थाविषयी माणसाच्या अंतकरणात, तुकोबरायच्या अंतकरणातलं प्रेम नाही कमी झालं. जनाबाई तर देवाला सांगते देवा तुझं परमार्थ करणं एवढं सोपं नाही. जनी म्हणे देवा झाले मी केशवा रिघाले केशवा घर तुझे. ऐका ना, पंढरीच्या पेठे मांडीले पाल मनगटावरी तेल घाला कोणी. आजकल के लोग भगवान को पाने के लिए मंदिर में नहीं जाते हैं. लक्ष्य देऊन ऐका, आजकल के लोग भगवान को पाने के लिए मंदिर में नहीं जाते हैं, भगवान से मांगने के लिए जाते हैं. विठाला